नमस्कार. पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण 17व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. प्रकरण 17 संस्मरण. एके दिवशी एक नवा पाहुणा दिमागदार पावलं टाकत हॉलमध्ये आला आणि महर्षींच्या दिवाणाच्या अगदी जवळ बसला. अत्यंत कृष्णवर्णी असलेला हा माणूस चेहऱ्यावरून खूप सभ्य दिसत होता. तो काहीही बोलला नाही, पण त्याला पाहताच महर्षींच्या चेहऱ्यावर त्याच्या स्वागतार्थ स्मित पसरलं. त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाने मी खूपच प्रभावित झालो. तो बुद्धासारखा धीरगंभीर दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर असाधारण प्रगाढ शांती पसरली होती. त्याची आणि माझी अधूनमधून नजरानजर व्हायची तेव्हा तो माझ्याकडे टक लावून पाहत असल्याचं आढळायचं. त्यामुळे मी अत्यंत अस्वस्थ होऊन दुसरीकडे नजर वळवत असे. संध्याकाळ होईपर्यंत त्याने चकार शब्द उच्चारला नाही. दुसऱ्या दिवशी त्याची आणि माझी अगदी अनपेक्षित रीतीने भेट झाली. माझा नोकर राजू शहरात काही घेण्यासाठी गेला होता, त्यामुळे मी हॉलमधून माझ्या झोपडीकडे चहा आणण्यासाठी जात होतो. जड दार उघडून मी उंबऱ्यावर पाय ठेवणार इतक्यात जमिनीवर काहीतरी हललं आणि माझ्या पावलांपाशी येऊन काही इंचाच्या अंतरावर थांबलं. त्या आवाजाचा मागोमाग घेण्याआधीच त्याच्या चोरट्या हालचालीने आणि मला ऐकू आलं आहे असं वाटणाऱ्या फुतकाराने खोलीत नाक शिरल्याची जाणीव ताबडतोब झाली. माझ्या पायाशी येऊन ठेपलेल्या मृत्यूच्या या दूतामुळे मी भीतीने गर्भगळीत झालो आणि जागच्या जागीच खिळून राहिलो. काय करावं हेच क्षणभर सुचेना. माझी भयचकित नजर त्याच्यावरून काही केल्या दूर होत नव्हती. मी पुरता घाबरून गेलो होतो. भीतीने माझ्या नसांमधून खळखळणारा रक्तप्रवाह मला ऐकू येऊ लागला. माझ्या हृदयातून भीती आणि तिटकाराची भावना उचंबळून वर आली, पण माझे डोळे मात्र त्या प्राण्याच्या देखण्या फण्यावर खिळले होते. त्याने दिलेल्या अचानक आणि आश्चर्यजनक भेटीने माझा पूर्ण ताबा घेतला. तो दुष्ट नाग माझ्याकडे आपल्या थंड नजरेने पाहू लागला. त्याने ताठ फणा काढला होता आणि माझ्यावर नजर रोखली होती. काही वेळाने मी भानावर आलो आणि घाईने मागे सरकलो. त्याला मारायला एखादी वजनदार काठी पाहायला जाणार इतक्याच समोरच्या मोकळ्या जागेत काल हॉलमध्ये पाहिलेल्या पाहुण्याची आकृती दिसली. त्याचा उदात्त चेहरा, गहन विचारांची छाप उमटलेली त्याची शांत मुद्रा पाहून मला थोडा धीर आला. तो माझ्या झोपडीजवळ आला. एका दृष्टिक्षेपात सगळी परिस्थिती त्याच्या लक्षात आली. त्याने मुळीच विचलित न होता आत जायला प्रारंभ केला. मी त्याला खबरदार करत ओरडलो, पण त्याने तिकडे लक्षच दिलं नाही. पुन्हा एकदा माझी घाबरगुंडी उडाली, कारण तो निशस्त्र होता आणि त्याने आपले दोन्ही हात नागाच्या दिशेने लांबवले होते. नागाची दुभंगलेली जीभ त्याच्या उघड्या तोंडातून बाहेर लपकली, पण त्याने आक्रमण करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्याचवेळी तळ्यावर स्नान करणारे दोघेजण माझ्या ओरडण्याच्या आवाजाने आमच्याकडे धावत आले. ते आमच्याजवळ येण्यापूर्वीच अनाहूत पाहुणा नागाच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. नागाने आपलं मस्तक त्याच्यासमोर नमवलं आणि नंतर सौम्यपणे आपली शेपटी जमिनीवर आपटली. ती दोन माणसं जवळ येईपर्यंत नागाने त्याच्या उघड्या तोंडातून वळवळणारी जीभ आत घेतली आणि त्याचे विषारी दात तोंडाआड दडवले. त्यानंतर त्याचं चपळ शरीर नागमोडी वळण घेत झोपडीबाहेर पडून जंगलाच्या सुरक्षित आवरणात लुप्त होताना आमच्या दोघांचे 4 डोळे बघतच राहिले. नंतर आलेल्या दोघांपैकी एकजण म्हणाला, तो तरुण नाग भयानक विषारी कोब्रा जातीचा आहे. बोलणारा खालच्या शहरातील एक प्रमुख दुकानदार होता आणि महर्षींना वंदन करायला आणि त्यांच्याशी गप्पा मारायला अधूनमधून तो इथे यायचा. कालच्या पाहुण्याने नागाला ज्या पद्धतीने हाताळलं त्याबद्दल मी माझं आश्चर्य व्यक्त केलं. अहो, ते योगी रामय्या आहेत. माझ्या प्रश्नाला उत्तर देत तो दुकानदार म्हणाला, ते महर्षींच्या खूप पुढे गेलेल्या शिष्यांपैकी एक आहेत. एक जबरदस्त माणूस. या योग्याशी संभाषण करणं शक्य नव्हतं, कारण ते ज्या विशेष मार्गाचं अनुसरण करत होते त्यात त्यांना संपूर्ण मौन स्वीकारणं बंधनकारक होतं. शिवाय ते तेलुगू भाषिक प्रांतातील असल्यामुळे संवादही संभवत नव्हता. माझ्या तेलुगूच्या ज्ञानाइतकंच त्यांचं इंग्लिश ज्ञान मर्यादित होतं. ते इतरांशी तुटकपणे वागत आणि कोणाशीही जास्त घसट वाढवायची नाही असा त्यांचा नियमही होता. तळ्याच्या पलीकडे असलेल्या प्रचंड खडकाच्या आडोशाला त्यांनी एक छोटा दगडी निवारा उभा केला होता आणि त्यात ते राहत होते.
ते गेल्या 10 वर्षापासून महर्षींचे शिष्य आहेत. आमच्यातली दरी लवकरच मिटली. ते तळ्यावर पाण्याची घागर घेऊन पाणी भरायला आले तेव्हा आमची भेट झाली. त्यांचे काळसर गूढ पण कनवाळू रूप मला पुन्हा आकर्षित करू लागलं. मी माझ्या खिशात नेहमी कॅमेरा बाळगायचो, म्हणून मी हातवारे करून त्यांना फोटो काढून देण्याची विनंती केली. त्यांनी हरकत घेतली नाही. इतकंच नाही तर त्यानंतर ते लगेच माझ्या मागोमाग झोपडीत आले. झोपडीच्या दाराशी माझी वाट पाहत बसलेल्या म्हाताऱ्या स्टेशन मास्तरची भेट झाली. त्या स्टेशन मास्टरला तेलुगू इतकंच इंग्लिशचंही ज्ञान होतं. माझ्या विनंतीवरून तो आमच्यात दुभाषाचं काम करायला तयार झाला. माझ्या प्रश्नांना योग्याने तमिळमध्ये लिहून दिलेल्या उत्तराचं तो मला इंग्लिशमध्ये भाषांतर करून देणार होता. योगी संभाषणासाठी फारसा उत्सुक नव्हता आणि त्याची मुलाखत घेण्याची कल्पनाही त्याला आवडली नव्हती. पण मी त्याच्याविषयी काही गोष्टी इतरांकडून माहिती करून घेण्याची व्यवस्था केली. रामय्याने अद्याप 40 ओलांडली नव्हती. वेल्लोर प्रांतात त्याचा काही जमीन जुमला होता. औपचारिकरित्या त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग केला नसल्यामुळे आपल्या इस्टेटीची देखभाल कुटुंबियांच्या हाती सोपवली होती. त्यामुळे ते त्यांच्या आवडीच्या योगाभ्यासाला जास्त वेळ देऊ शकत होते. वेल्लोरमध्ये त्यांचे शिष्यगण होते, पण ते त्यांना सोडून वर्षातून एकदा महर्षींना भेटायला यायचे आणि त्यांच्यासोबत 2-3 महिने राहायचे. त्यांच्या तरुणपणी योग्य गुरूच्या शोधात त्यांनी सगळा दक्षिण भारत पिंजून काढला. वेगवेगळ्या गुरूंचे शिष्य बनून काही अपवादात्मक शक्ती आणि विद्या त्यांनी प्राप्त केल्या होत्या. प्राणायाम आणि ध्यानधारणा या 2 गोष्टी त्यांना सहज जमल्या. ते त्यांच्या गुरूच्याही पुढे निघून गेले, कारण त्यांनी असे अनुभव प्राप्त केले ज्याचा समाधानकारक खुलासा त्यांचे गुरूही करू शकले नाहीत. शेवटी ते महर्षींकडे आले. महर्षींनी त्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं. योगी रामय्यांनी मला सांगितलं की ते इथे 2 महिने राहण्यासाठी आले आहेत. त्यांनी आपल्यासोबत 2 नोकर आणले होते. एक युरोपियन त्यांच्या प्राचीन पौरात्य ज्ञानात दाखवत असलेली अभिरुची पाहून त्यांना आनंद वाटल्याचंही त्यांनी सांगितलं. मी त्यांना एक सचित्र इंग्लिश मासिक दाखवलं. ते पाहून त्यांनी त्यातील एका चित्रावर शेराही मारला. तुम्ही पश्चिमेतील शहाणे लोक जेव्हा अधिक वेगाने चालणाऱ्या यंत्रांची गती अधिक वाढवण्याच्या प्रयत्नाऐवजी त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहणं सुरू कराल, तेव्हा तुमच्या समाजाला खरं सुख जास्त प्रमाणात लाभेल. ज्या ज्यावेळी नवीन आविष्कार करून तुम्हाला अधिक वेगाने प्रवास करता येणं शक्य झालं, त्यावेळी तुमचं समाधान झालं असं तुम्ही ठामपणे म्हणू शकता का? ते जाण्यासाठी उठताच मी त्यांना नागाच्या घटनेबद्दल प्रश्न केला. त्यांनी स्मित करत कागदावर खरडलं. मी घाबरावं कशाला? सारा तिरस्कार सोडून सर्व जीवांप्रती मनःपूर्वक प्रेमासह मी त्याला समोर गेलो. त्या योग्याच्या भावनिक खुलासा करणाऱ्या शब्दांमागे अजूनही काहीतरी दडलेलं असावं, पण त्याविषयी त्यांना आणखी काही विचारणं मला योग्य वाटलं नाही. ते शांतपणे तळ्यापलीकडच्या त्यांच्या एकांतवासातील निवासस्थानाकडे निघून गेले. रामय्याच्या पहिल्या भेटीनंतर काही दिवसातच मी त्यांना आणखी चांगलं समजू शकलो. आम्ही माझ्या झोपडीसमोरच्या मोकळ्या जागेवर, कधी तळ्याच्या काठाशी तर कधी अगदी त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर वारंवार भेटू लागलो. त्यांच्या दृष्टिकोनात मला असं काही आढळून आलं जे माझ्या स्वभावाशी बरंच मिळतं जुळतं होतं. त्यांच्या विशाल काळ्याभोर डोळ्यातील शांती मला नेहमीच आकर्षित करायची. आम्ही एका मौन मैत्रीच्या बंधनाने परस्परांशी बांधलो गेलो. जेव्हा त्यांनी माझ्या मस्तकावर थोपटून मला आशीर्वाद दिला आणि माझा हात हातात धरून ठेवला, तेव्हा तर या मैत्रीने परमोच्च शिखर गाठलं. या भेटीदरम्यान आमच्यात एकाही शब्दाची देवाणघेवाण झाली नव्हती. आठवण म्हणून त्यांचे तेलुगूत खरडलेलं चिठ्ठोरा माझ्याकडे होतं, ज्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर करण्याचं काम त्या वृद्ध माणसाने केलं होतं. तरीही मला आमच्या दोघांमध्ये जणू अतूट नातं निर्माण झाल्यासारखं वाटलं. मी त्यांच्याबरोबर बऱ्याचदा फेरफटका मारायचो. आम्ही जंगलात फिरायचो. मी 1-2दा मोठमोठ्या खडकांमधून वाट काढत डोंगरावरच्या ओबड-दोबड वाटेवर फिरण्याचंही धाडस केलं. पण आम्ही जिथे कुठे जायचो तिथे नेहमीच एक महान शांत अस्तित्व माझ्यासोबत आहे हे मला जाणवायचं. मला त्यांच्या उदात्त छबीचं कौतुक वाटल्यावाचून राहायचं नाही. लवकरच मला त्यांच्या असाधारण शक्तीचा आणखी एक धक्कादायक साक्षात्कार घडला. माझ्यासाठी एक वाईट बातमी घेऊन एक पत्र आलं. मला अर्थपुरवठा करणारा स्रोत इतका आटत आला होता की त्यामुळे मला भारतातला माझा मुक्काम लवकरच हलवायला हवा असा त्या पत्राचा सारांश होता. अर्थातच
महर्षी अजून काही दिवस माझा पाहुणचार करू शकतील यात काही शंकाच नव्हती. पण ही गोष्ट माझ्या मनाला रुचणारी नव्हती. शिवाय मला माझी काही कर्तव्य पार पाडावी लागणार होती, ज्यासाठी मला मायदेशी परतून माझ्या कामकाजाला पुन्हा प्रारंभ करणं आवश्यक होतं. मी आत्तापर्यंत मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर जे शिकत होतो त्याची चाचणी घ्यायची वेळ जणू या पत्राने माझ्यावर आणून सोडली. या चाचणीतून यशस्वीपणे पार पडण्याइतकी माझी तयारी झाली नसावी. त्यामुळे मी पुरताच कोलमडलो. माझ्या पायाखालची जमीन हादरल्यासारखी वाटू लागली आणि माझा तोल गेला. ध्यानादरम्यान हॉलमध्ये महर्षींशी मी नेहमीसारखा मानसिक संपर्क साधू शकलो नाही आणि थोडा वेळ त्यांना भेटून मध्येच हॉलमधून बाहेर पडलो. एखाद्याच्या मोठमोठ्या योजनांना फुंकर मारून पत्त्याच्या इमल्यासारखं जमीनदोस्त करू शकणाऱ्या नियतीच्या अमर्याद सामर्थ्याच्या विरोधात मूकपणे बंड पुकारण्यापलीकडे मी काहीच करू शकत नव्हतो. स्वसांत्वन करण्यापलीकडच्या या अवस्थेत मी दिवसभर भटकत राहिलो. झोपडीत येऊन माझं थकलेलं मन आणि शरीर जमिनीवर अंतरलेल्या कांबळ्यावर मी झोपून दिलं. मी एका गाढ तंद्रीत बुडून गेलो असेन. थोड्या वेळानंतर दारावर पडलेल्या एका हलक्या थापेने मी खडबडून त्या तंद्रीतून जागा झालो आणि बाहेरच्या व्यक्तीला आत यायला सांगितलं. अगदी हलकेच दार उघडलं गेलं आणि माझ्या झोपडीत प्रवेश करणाऱ्या रामय्याच्या आकृतीकडे मी थक्क होऊन पाहत राहिलो. मी घाईघाईने उठून उभा राहिलो आणि ते जमिनीवर मांडी घालून बसल्याबरोबर मीही त्यांच्यासमोर बसलो. त्यांनी माझ्या डोळ्यात खोलवर पाहिलं. त्यांच्या डोळ्यात प्रश्नार्थक भाव होता. मी एका अशा अबोल माणसासोबत होतो ज्याची भाषा मला बोलता येत नव्हती आणि त्याला इंग्लिशचं एक अक्षरही येत नव्हतं. अचानक माझ्या मनात एक अनावर उर्मी उठली की त्यांच्याशी मी माझ्या भाषेत बोलावं. मला वाटलं माझी भाषा त्यांच्यासाठी परकीय असली तरी त्यांना माझ्या शब्दामागच्या भावना नक्कीच कळतील. अशा तीव्र विचारांसरशी मी काही उडत्या शब्दात त्यांना माझ्यावर काय आभाळ कोसळलं आहे हे सांगून अचानक उभ्या राहिलेल्या अडचणींविषयी बोलू लागलो. शक्य तितक्या हावभावांची जोड देत चेहऱ्यावर नाराजी, पराभव, उद्वेगाचे भाव व्यक्त करत मी माझं बोलणं संपवलं. रामय्या लक्ष देऊन ऐकत होते. माझं बोलणं संपल्यावर त्यांनी सहानुभूती दाखवत गंभीरपणे मान हलवली. थोड्या वेळानंतर ते उठले आणि त्यांनी हातवाऱ्याच्या मदतीने मला त्यांच्या मागोमाग यायला सांगितलं. त्यांनी मला जंगलातून नेताना अशा मोकळ्या जागी आणलं जिथे खाली माती आणि वर भर दुपारच्या सूर्याचं रणरणट ऊन तळपत होतं. आम्ही जवळजवळ अर्धा तास चालत होतो. नंतर एका डेरेदार वृक्षाच्या सावलीत पाय ठेवले तेव्हा त्या सावलीने माझ्या तप्त देहावर जणू अमृत वर्षाव केला असं मला वाटलं. तिथे अर्धा तास विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा अर्धा तास आम्ही चालत राहिलो. झुडपांचं एक जंगल पार करत शेवटी एका मोठ्या तळ्याच्या काठी आलो. ही सगळी वाट रामय्याच्या पायाखालची असावी असं दिसत होतं. उत्फुल्ल कमळांनी गच्च भरलेल्या त्या जलाशयाच्या काठावर येताच आमचे पाय मऊ रेतीत रुतू लागले. योग्याने एक अत्यंत बुटकं झाड पसंत केलं आणि त्याखाली ते बसले. मी पण त्यांच्या शेजारी रेतीत मांडी घालून बसलो. आमच्या डोक्यावर झाडाने त्याच्या फांद्याची छत्री धरली होती. जगाच्या या शांत कोपऱ्यात आम्ही दोघंच होतो असं दिसत होतं. काही मैल पसरलेल्या ओसाड पठाराच्याही पलीकडे सुरू होणाऱ्या दाट डोंगरी रानापर्यंत दूरवर कोणीही दिसत नव्हतं. रामय्या नेहमीच्या सवयीनुसार गुडघे पालथे घालून ध्यानमुद्रेत बसले. त्यांनी आपल्या बोटाने मला त्यांच्या अधिक जवळ येण्याचा इशारा केला. मग त्यांची धीरगंभीर शांत मुद्रा समोरच्या दिशेने वळली. त्यांची दृष्टी पाण्यापलीकडे शून्यात स्थिरावली आणि ते लगेच गाढ ध्यानसमाधीत स्थित झाले. क्षणामागून क्षण अतिशय संत गतीने जात आहेत असं मला वाटत होतं. पण रामय्या मात्र भावनाशून्य अवस्थेत तसेच बसून राहिले. आम्ही ज्या काठावर बसलो होतो त्या सरोवराच्या संथ शांत पाण्यासारखाच त्यांचाही चेहरा अतीव शांत होता. त्यांचा देह भोवतालच्या निसर्गचित्रातील एक भागच बनून गेला होता. जणू ते सजीव शरीर नसून वाऱ्याच्या हलक्याशा झुळकीनेही न हलणारे एक झाडच. अर्धा तास संपला तरीही ते त्या झाडाखाली तसे शांत निश्चल बसून एका आत्मनिरीक्षणात्मक मौनात स्थिर होते. प्रगाढ शांतीमुळे डोळे शून्यात स्थिरावले होते की दूरवर दिसणाऱ्या डोंगर रांगावर खिळले होते हे मला सांगता येणं कठीण होतं. लवकरच मला आमच्या भोवती तीव्र एकांताची आणि माझ्यातील आश्चर्यकारक गहन शांतीची वाढती जाणीव होऊ लागली. हळूहळू त्या लबाड पण सतत टिकलेल्या शांतीच्या लहरी माझ्या आत्म्यात शिरू लागल्या. याआधी कधीही न लाभलेली
स्वतःच्या वैयक्तिक दुःखावरील शांत विजयाची मनस्थिती मला सहजासहजी प्राप्त झाली. योगी त्यांच्या एका गूढ पद्धतीने मला मदत करत होते, यात अजिबात शंका नव्हती. ते गहन ध्यानात इतके रममाण झाले होते की त्यांच्या स्थिर आकृतीने श्वास घेतल्याचंही जाणवत नव्हतं. त्यांच्या त्या दैवी स्थितीचं रहस्य काय असावं? त्यांच्यातून उत्सर्जित होणाऱ्या त्या लाभदायक शांतिकिरणाचा उगमस्त्रोत कोणता असेल? सूर्याच्या तप्त किरणांचा दाह कमी होऊन संध्याकाळ जवळ येताच उन्हाची काहिली कमी झाली. गरम रेती थंड होऊ लागली. मावळत्या सूर्याची कोवळी किरणं योग्याच्या चेहऱ्यावर पडून त्याच्या अविचल देहामागे तेजोवलय रचत होती. त्याचा विचार करीत माझ्या अस्तित्वावर पसरणाऱ्या वाढत्या शांतीच्या लहरीत मी यथेच्छ डुंबू लागलो. जसजसा मी माझ्या दैवी गहनतेचा अनुभव घेऊ लागलो तसतसे एखाद्या चित्राचे विखुरलेले तुकडे एकत्र जुळून यावेत आणि एक अर्थपूर्ण चित्र उभं राहावं तसं भासू लागलं. सांसारिक जगातील सगळे बदल आणि साऱ्या शक्यता आपापल्या जागी चपखल वाटू लागल्या. माणूस त्याच्या गहन स्वमध्ये जर ठामपणे स्थिर झाला तर तो त्याच्या यातनांकडे शांतपणे पाहू शकतो. माणसाने आपला स्वीकार करावा म्हणून माणसाच्या प्रतीक्षेत असणारं शाश्वत दैवी संरक्षण उपलब्ध असताना क्षणिक ऐहिक आशांना घट्ट धरून ठेवणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. गॅलिलिओने त्याच्या शिष्यांना उद्याचा विचार करू नका असं का सांगितलं हे मला आत्ता समजलं. कारण एक उच्च शक्ती आपल्या उद्याचा विचार करत असते. माणसाने एकदा त्याच्या अस्तित्वाच्या गहन खोलीत असलेल्या या भविष्यसूचक तत्वांचा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याच्या त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला तर तो मानवी जीवनात घडणाऱ्या दैवघटित स्थित्यंतरामधून जात असताना घाबरणार नाही. त्याचे पाय लटपटणार नाहीत. जीवनाची मूलभूत मूल्य कुठेतरी हाताशी आहेत आणि त्यांच्या आश्वासक छायेत कोणतीही काळजी टिकून राहूच शकत नाही. आध्यात्मिक वातावरणाच्या या बदलासोबत माझ्या मनाला चिरडून टाकणारं जड ओझं हळूहळू दूर होऊ लागलं. या सुंदर अनुभूती दरम्यान मला वेळेची पर्वा वाटत नव्हती. त्यावेळी मला हेही कळत नव्हतं की ऐहिक जीवनाच्या पलीकडील या दैवी आंतरिक तत्वाचं गूढ कसं स्पष्ट करून सांगावं. तिन्ही सांजा उतरू लागल्या. माझ्या स्मृतीतील आठवणी येथे तिन्ही सांजा जास्त काळ रेंगाळत नाहीत. लवकरच रात्र होते याची मला जाणीव करून देत होत्या. तरी मला त्यांची काहीच काळजी वाटत नव्हती. माझ्या शेजारी बसलेल्या या विलक्षण माणसाला इथे बसण्यात समाधान वाटत होतं आणि तो मला अंतरात्म्यातील अनिर्बंध सुवर्णसाठ्याकडे नेत होता इतकंच मला पुरेसं होतं. जेव्हा त्या योग्याने माझ्या बाहूला हलकासा स्पर्श करत उठण्याचा इशारा केला तेव्हा काळोख पसरला होता. हातात हात घालून आम्ही रात्रीच्या अंधारातून या एकाकी निर्जन प्रदेशाकडून घराकडे वाटचाल करू लागलो. आमच्याजवळ ना प्रकाश होता ना सरळ मार्ग, पण माझ्यासोबत होतं फक्त रामय्याचं तिथल्या स्थानाविषयीचं ज्ञान आणि जाणीव. एरवी हे स्थळ माझं मन अनामिक भीतीने भारून टाकू शकलं असतं, कारण यापूर्वी जंगलातून केलेल्या रात्रीच्या भ्रमणाच्या खूप भीतीदायक आठवणी माझ्याजवळ होत्या. रात्रीच्या वेळी जंगलात इकडून तिकडे संचार करणाऱ्या पशूंमुळे जणू डोळ्यांना न दिसणाऱ्या सजीव आकृतींनी हे जग वेढलं गेलं आहे. क्षणभरात माझ्या डोळ्यासमोर जॅकीचं चित्रच चमकून गेलं. हा कुत्रा मला माझ्या जंगल भ्रमंतीत आणि माझ्या झोपडीत जेवण घेताना नेहमी सोबत करायचा. त्याला आणि त्याच्या भावाला एकदा एका बिबट्याने पकडलं होतं. त्या प्रसंगाची आठवण देणारे बिबट्याच्या दाताचे व्रण अजूनही जॅकीच्या मानेवर होते. बिबट्याच्या हल्ल्यातून जॅकी कसाबसा वाचला होता, पण त्याच्या भावाचा मात्र दुर्दैवी बळी गेला. कदाचित मलाही भक्ष्य शोधत भटकणाऱ्या बिबट्याचे चमकणारे हिरवे डोळे दिसू शकतात. जमिनीवर वेटोळे घालून बसलेल्या नागावर चुकून माझा पाय पडू शकतो किंवा माझ्या पायांना भयानक विषारी विंचवाचा स्पर्श होऊ शकतो. अशा विचारांनी ग्रासलं. पण लगेचच योग्याच्या निर्भय सहवासात असे भेकड विचार मनात आणल्याबद्दल माझीच मला लाज वाटू लागली. मग मी स्वतःला जाणवणाऱ्या आणि मला आपल्या कवेत घेणाऱ्या त्याच्या संरक्षक प्रभावाच्या हवाली करून निश्चिंतपणे वाट तुडवू लागलो. संध्याकाळ ढळताच भारतात रानावनात निसर्गात पक्षी आणि कीटकांचं जे विलक्षण समूहगान सुरू व्हायचं त्यावर रात्री सुरू होणाऱ्या आणि त्याहीपेक्षा विलक्षण समूहगानाने सरशी करायला आता सुरुवात केली होती. दूरवर एक कोल्हेकुई ऐकू येत होती. एकदा एका रागीट श्वापदाच्या अनिष्टसूचक गुरगुरड्याचा आवाजही कानावर पडला होता. आमच्या दोघांचे मार्ग जिथे वेगवेगळे होत होते
त्या तळ्यापाशी आम्ही एकदाचे पोचलो. तेव्हा बेडूक, पाली आणि वटवाघुळांचा आवाज आमच्या कानावर पडू लागला. सकाळी मी डोळे उघडले तेव्हा आमचं विश्व प्रसन्न सूर्यप्रकाशात न्हात होतं आणि त्याच्या प्रसन्नतेचा संदेश माझ्या हृदयापर्यंत पोचला होता. माझी लेखणी माझ्या सभोवतीच्या रमणीय निसर्ग जीवनाचं आणि महर्षीसोबत झालेल्या संभाषणाचं अधिक वर्णन करण्यात आणखी रमली असती. पण आता हे लिखाण संपवण्याची वेळ आली आहे. मी बारकाईने आणि पुन्हा पुन्हा त्याचं निरीक्षण करू लागलो तेव्हा मला त्यांच्यात अतिप्राचीन भूतकाळातील एक मूल दिसू लागलं. हा तो काळ होता जेव्हा सत्याच्या शोधाला सोन्याची खाण शोधताना आज जितकं महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व दिलं जायचं. हळूहळू माझ्या डोक्यात प्रकाश पडू लागला की दक्षिण भारताच्या या अप्रसिद्ध आणि शांत प्रांतात मला भारतातील शेवटच्या आध्यात्मिक महामानवांपैकी एका महामानवाकडे आणून सोडलं गेलं आहे. या अतिशय शांत ऋषीच्या चालत्या बोलत्या आकृतीला पाहून या देशातील दंतकथारूप ऋषी त्यांच्या रूपाने सजीव झाल्यासारखे वाटू लागले. ज्यात समृद्ध ज्ञानभंडार साठले असा या माणसाच्या स्वरूपातील अत्यंत विलक्षण चमत्कारिक भाग अजून आपल्याला दिसलेलाच नाही. हे एखाद्याला जाणवल्या वाचून राहत नाही. असा त्यांचा गहन आत्मा आपल्याला पुरळ घालतो. काही वेळा ते खूपच अलिप्त राहायचे तर दुसऱ्या प्रसंगी त्यांच्यातील आंतरिक भव्य गुणांच्या कृपाप्रसादाचा ते असा वर्षाव करायचे की जणू मी त्यांच्याशी एका अतूट लोखंडी साखळीने जोडला जायचो. मी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनाकलनीयतेला मुकाट्याने शरण जायला शिकलो होतो. ते मला जसे वाटतात तसा त्यांचा स्वीकार करू लागलो होतो. पण माणुसकीच्या दृष्टीने म्हटलं तर सगळ्या बाह्य संपर्काचा ते प्रतिशोध करायचे. आध्यात्मिकतेच्या वाटेवरील ज्या साधकाला त्यांच्याशी जोडणाऱ्या धाग्याची गरज वाटत असेल त्याने त्यांच्याशी आध्यात्मिक संपर्क घडवून आणणारा आंतरिक मार्ग धरायला हवा. त्यांच्या महानतेचा प्रभाव त्यांच्या भोवतालच्या वातावरणात इतका उघडपणे दिसून येत असूनही ते इतके साधे आणि नम्र वाटायचे आणि म्हणूनच मला ते खूप आवडायचे. त्यांच्या देशवासियांच्या गूढरम्यतेवर प्रेम करणाऱ्या स्वभावाला प्रभावित करण्यासाठी आपल्यात एखादी अनाकलनीय शक्ती किंवा गूढ ज्ञान असल्याचा दावा त्यांनी कधीच केला नाही. ते दंभाच्या आवरणापासून इतके अलिप्त होते की त्यांना विभूती मानण्याच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना त्यांनी जोरदार विरोध केला. महर्षींसारख्या माणसाचं या पृथ्वीवरील अस्तित्व म्हणजे आमच्यासारख्यांना पुरातन काळापासून दिल्या जाणाऱ्या दैवी संदेशाच्या सातत्याची शाश्वती होती, जिथे कोणाला सहजासहजी पोहोचता येत नाही. आपण हे सत्य स्वीकारायला हवं असं मला मनोमन वाटत होतं. कारण असे साधू आमच्यासारख्यांना काहीतरी द्यायला येतात, आमच्याशी वाद घालायला येत नाहीत. काही असलं तरी त्यांच्या शिकवणुकीने मला खूपच आकृष्ट केलं होतं हे मात्र निश्चित. कारण त्यांचा वैयक्तिक दृष्टिकोन आणि नित्योपयोगी पद्धतीचं नीट आकलन झालं तर तो दृष्टिकोन त्यांच्या परीने नक्कीच शास्त्रीय असल्याचं दिसून येतं. ते कोणत्याही अमानवी शक्तीला मध्ये आणत नसत आणि कोणत्याही धार्मिक अंधश्रद्धेची मागणी करत नसत. त्यांच्या सभोवती असणाऱ्या वातावरणातील उच्च दैवी आध्यात्मिकता आणि तत्त्वप्रणालीतील तर्कनिष्ठ आत्मपृच्छा यांचा कोणत्याही देवळामध्ये पुसटचा पडसादही उमटलेला आढळून आला नाही. ईश्वर हा शब्दसुद्धा त्यांच्या ओठावर क्वचितच असायचा. चमत्काराच्या नादी ते कधीच लागले नाहीत. अशा चमत्काराचा मोह हा जसा डोह किंवा भोवरा असतो ज्यात भल्या भल्या होतकरू योग्यांचे तारू बुडाले आहेत. कोणत्याही प्राचीन किंवा अर्वाचीन तत्त्वप्रणालीवर विश्वास ठेवणारा माणूस त्यांनी दाखवलेल्या आत्मविश्लेषणाच्या पद्धतीचा सराव सहज करू शकतो. हाच मार्ग शेवटी माणसाला खऱ्या आत्मसमजुतीकडे, स्वला समजून घेण्याकडे नेतो. शुद्ध एकात्मिक अस्तित्वाकडे पोहोचण्यासाठी मी आत्मशोधाच्या प्रक्रियेचा अवलंब करू लागलो. आमच्यात एकाही शब्दाची देवाणघेवाण न होताही मला पुन्हा पुन्हा जाणवू लागलं की महर्षींचं मन माझ्या मनाकडे काहीतरी पाठवत आहे. त्यांच्यापासून दूर होण्याच्या विषादाची छाया माझ्या प्रयत्नांवर पडत होती. पण तरीही मी माझे प्रयास तोपर्यंत चालू ठेवले जोपर्यंत पुन्हा एकदा माझं स्वास्थ्य खालावलं नाही आणि मला इथून निघून जाण्याचा अटळ निर्णय घ्यावा लागला नाही. अर्थात ज्या आंतरिक ओढीने मला इथपर्यंत खेचून आणलं होतं तिने मला मजबूत इच्छाशक्तीही दिली होती. मी माझ्या आजारी शरीराच्या तक्रारी आणि थकलेल्या मेंदूच्या विरोधाला न जुमानता या उष्ण प्रदेशात आता टिकाव धरून राहू शकत होतो. पण निसर्गाला जास्त काळ हरवता येत नाही. लवकरच माझं स्वास्थ्य धोकादायक पातळीपर्यंत खालावलं.
आध्यात्मिकरित्या माझं जीवन उन्नत होत होतं, पण विलक्षण विरोधाभास की शरीर खालवत होतं. केवढा दैव दुर्विलास. महर्षींसमवेत माझ्या संपर्कातून आलेल्या अनुभूतीचा कळस गाठण्याआधीच माझं शरीर कंप पाहू लागलं, घामाचे लोट वाहू लागले आणि त्यांनी मला येणाऱ्या तापाची सूचना दिली. नेहमीप्रमाणे महान देवळातील लपलेल्या गाभाऱ्यात शोधाची खुडबुड संपवून मी जेव्हा हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा नेहमीच्या संध्याकाळच्या ध्यानधारणेचा निम्मा कालावधी संपत आला होता. मी मुकाट्याने जमिनीवर बसून सरळ माझी नेहमीची ध्यानमुद्रा धारण केली. काही सेकंदातच मी स्वतःला शांत केलं आणि माझ्या सगळ्या भरकटणाऱ्या विचारांना एका मजबूत खुंटीशी बांधलं. डोळे बंद केल्यानंतर जाणीवा तीव्रपणे आंतरिक दिशेने वळू लागल्या. माझ्या मनःचक्षुसमोर महर्षींची ध्यानस्थ बसलेली आकृती तरळत होती. त्यांनी वारंवार दिलेल्या सूचनानुसार मी त्या निराकार मानसिक चित्रात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांचं खरं अस्तित्व आणि आंतरिक स्वरूप नव्हे, त्यांच्या आत्म्यात शिरण्याचा प्रयत्न करू लागलो. मला हे पाहून अत्यंत आश्चर्य वाटलं की माझ्या प्रयत्नांना क्षणात यश आलं आणि ते चित्र पुन्हा अंतर्धान पावलं, विलीन झालं. पण जाताना मला ते त्यांच्या निकटच्या अस्तित्वाची जबरदस्त जाणीव देऊन गेलं. माझ्या सुरुवातीच्या ध्यानप्रणालीचे प्रमुख वैशिष्ट्य असलेली आत्मपृच्छा मी कोण आहे असं विचारणं हल्ली थांबलं होतं. माझ्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक जाणीवांना पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारत स्वतःचा शोध घेण्याच्या प्रयत्नात मी अपयशी ठरल्यावर शेवटी ते प्रश्न विचारायचेच सोडून दिलं होतं. मग मी जाणीवेला त्याच केंद्रस्थानी एकाग्र करण्याचा प्रयत्न करून तिच्या उगमाचा शोध घेऊ लागलो. आता तो परमोच्च क्षण आला. जाणीवेच्या त्या स्तब्ध स्थिर अवस्थेत मन स्वतःतच खोलवर जाऊ लागलं आणि भोवतालचे चिरपरिचित जग पडछायेसारखं होऊ लागलं. अशावेळी आपण पूर्णपणे शून्यात गुरफटला जातो. एक प्रकारची मानसिक भिंत उभी राहते जी आपल्याला भोवतालच्या जगापासून वेगळं करत स्वतःला स्वतःमध्ये स्थिर करते. पण त्यासाठी आपलं लक्ष आपल्या जाणीवेत तीव्रपणे केंद्रित करायला हवं, हे खरं. आपल्या बाह्य जगताच्या चिल्लर पोरकटपणापासून मनाला खेचून त्याला एकाग्रतेच्या बिंदूपाशी स्थिर करणं किती अवघड असतं. एरवी त्या स्थितीला पोहोचण्याआधी काही काळ विचारांच्या सातत्यपूर्ण साखळीशी कराव्या लागणाऱ्या चकमकीशिवाय आज त्या स्थितीपर्यंत मी चटकन पोचलो. माझ्या आंतरिक विश्वात एक नवं आणि शक्तिशाली बळ गतिशील झालं आणि त्याने मला अविरोध गतीने आतल्या दिशेने नेलं. विचारांशी करावं लागणारं पहिलं महान युद्ध संपलं होतं आणि तेही जास्त आघात न करता. खूप सुखद, आनंदी, सहज जाणीव क्षणार्धात पराकोटीला पोचली. पुढच्या अवस्थेत मी माझ्या बुद्धीपासून वेगळा झालो. पण एका अंतस्फूर्त आवाजाने खबरदारीचा इशारा दिला की हे तर फक्त एक साधन आहे. मी हे सगळे विचार अलिप्तपणे निरखू लागलो. विचार करण्याची शक्ती, जी आत्तापर्यंत केवळ अभिमान करण्याची गोष्ट वाटत होती, तिच्या पकडीपासून आता दूर जावंसं वाटत होतं. कारण मला या स्पष्ट जाणीवेने धक्का बसला की आत्तापर्यंत मी तिचा एक बेभान कैदी होतो. या बुद्धीच्या पकडीतून निसटून केवळ असण्याची अनावर इच्छा चमळून आली. मला विचारांच्याही गहन पातळीवर बुडी मारायची होती. बुद्धीच्या सातत्याच्या बंधनातून मुक्त होण्याची जाणीव कशी असते हे मला जाणून घ्यायचं होतं. पण हे करताना मला पूर्णतः जागृत आणि सचेत राहायला हवं होतं. मनाच्या, बुद्धीच्या सगळ्या कृतीपासून, विचारांपासून दूर राहून जणू ते विचार माझे नाहीतच असं मानून त्यांना निहाळायचं होतं. विचार कसे उठतात आणि कसे नष्ट होतात हे पाहणं देखील पुरेशी विलक्षण गोष्ट असते. पण माणसाच्या आत्म्याच्या गहनतेत दडलेल्या गूढ रहस्यांना आपण भेदून त्यांना समजून घेणार आहोत अशी अंतःस्फुरणातून येणारी जाणीव अनुभवणं त्यापेक्षाही विलक्षण बाब असते. जिथे अद्याप कोणी पाऊल ठेवलं नाही अशा भूमीवर पाऊल ठेवणाऱ्या कोलंबसच्या मनाला जसं वाटलं असेल तसंच मलाही वाटत होतं. तिथे स्थानिक आदिवासी होते हे युरोपियनांना माहीत नव्हतं. एका संपूर्ण नियंत्रित आणि शांत अपेक्षेने मला रोमांचित केलं होतं. पण युगानुयुगापासून चालत आलेल्या विचारांच्या या दमनशाहीपासून स्वतःला मुक्त कसं करावं? मला आठवलं महर्षींनी कधीच असं सुचवलं नव्हतं की विचारांना लक्षपूर्वक थांबवायचं. तथापि विचारांच्या उगमाचा शोध घ्या असाच सल्ला ते वारंवार द्यायचे. खऱ्या स्वने स्वतःला व्यक्त करावं म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवा. तुमचा खरा स्व व्यक्त होताच तुमचे विचार आपोआपच नाहीसे होतील.
अशा रीतीने मला या बिंदूपाशी आणणाऱ्या त्या सामर्थ्यशाली सकारात्मक दृष्टिकोनाचा मी धरलेला पदरही सोडून दिला. शिवाय कोणताही विरोध न करता मी स्वतःला समर्पित केलं. पण या निष्क्रियतेतही सामान्य जसं आपल्या भक्ष्यावर डोळे खिळवून ठेवावेत तितक्याच तीव्रपणे मी जागरूकही होतो. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.